कोणत्या जागी, कोणत्या वेळी आणि कोणाला दिलेले दान 100 पट जास्त फळ देते? जाणून घ्या. शिवपुराणातील दानाचे 3 सर्वात महत्त्वाचे नियम. शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 15 मध्ये केवळ दानाचे महत्त्व सांगितलेले नाही, तर दानाचे संपूर्ण विज्ञान स्पष्ट केले आहे. स्थान, वेळ, योग्य व्यक्ती आणि वस्तूचा प्रकार यानुसार दानाचे फळ कसे बदलते याचे सखोल मार्गदर्शन या अध्यायात दिले आहे. शिवपुराण विद्येश्वर संहिता अध्याय 15. देश, काल, पात्र आणि दान इत्यादींचा विचार ऋषींनी विचारले. सर्व पदार्थांचे ज्ञान असणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ सूतजी, आता तुम्ही आम्हाला देश, काल आणि पात्र इत्यादींचे क्रमशः वर्णन करून सांगा. सूतजी म्हणाले, हे महर्षींनो, देवयज्ञादी कर्मांमध्ये आपले शुद्ध घर हे समान फळ देणारे असते. म्हणजेच आपल्या घरात केलेले देवयज्ञादी कर्म शास्त्रात सांगितलेल्या फळा एवढेच फळ देते. गोशाळा ही घराच्या तुलनेत 10 पट जास्त फळ देणारी असते. जलाशयाचा म्हणजेच तलाव किंवा नदी तीर गोशाळेपेक्षा 10 पट जास्त महत्त्वाचा असतो. वेल, तुळस आणि पिंपळाच्या वृक्षाचे मूळ जवळ असणारा परिसर हा जलाशयाच्या तीरापेक्षा 10 पट जास्त फळ देणारा असतो. देवालय त्यापेक्षाही 10 पट जास्त महत्त्वाचे स्थान मानले पाहिजे. देवालयापेक्षा तीर्थभूमीचा तीर 10 पट जास्त महत्त्व ठेवतो. त्यापेक्षा 10 पट श्रेष्ठ नदीचा किनारा असतो. त्यापेक्षा 10 पट उत्कृष्ट तीर्थनदीचा तीर आणि त्यापेक्षाही 10 पट जास्त महत्त्व समान प्रवाह म्हणजेच समान प्रवाह असणाऱ्या नद्यांचा संगम किंवा तीर्थ ठेवतो. गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, सरयू आणि नर्मदा या 7 नद्यांना समान गंगा म्हटले गेले आहे. समुद्राच्या किनाऱ्याचा दर्जा या नद्यांच्या तीरापेक्षा 10 पट जास्त पवित्र मानला गेला आहे. आणि पर्वताच्या शिखराचा प्रदेश समुद्रकिनाऱ्यापेक्षाही 10 पट जास्त पावन असतो. सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान ते जाणावे जिथे मन पूर्णपणे लीन होते. इथपर्यंत देशाचे म्हणजे स्थानाचे वर्णन झाले. आता कालाचे तारतम्य सांगितले जाते. सत्ययुगात यज्ञ, दान इत्यादी कर्मे पूर्ण फळ देणारी असतात असे समजले पाहिजे. त्रेतायुगात त्याचे पाऊण फळ मिळते. द्वापारात अर्धे फळ मिळते असे मानले गेले आहे आणि कलियुगात पाव फळाचीच प्राप्ती समजावी. कलियुगाचे निम्मे वर्ष निघून गेल्यानंतर या पाव फळामधूनही आणखी 1/4 फळ कमी होते. शुद्ध आणि पवित्र दिवशी केलेले सत्कर्म माणसाला शुद्ध व पवित्र फळ देणारे असते. विद्वान ब्राह्मणांनो, सूर्यसंक्रांतीच्या दिवशी केलेले सत्कर्म हे सामान्य शुद्ध दिवसापेक्षा 10 पट जास्त फळ देणारे असते. विषुव संक्रांतीच्या दिवशी केलेल्या कर्माचे महत्त्व त्यापेक्षाही 10 पट जास्त असते. दक्षिणायन सुरू होण्याच्या दिवशी म्हणजेच कर्क संक्रांतीत केलेल्या पुण्यकर्माचे महत्त्व विषुवापेक्षाही 10 पट मानले गेले आहे. उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांती सुरू होण्याच्या दिवशी केलेले पुण्य त्यापेक्षाही 10 पट जास्त महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रग्रहणात केलेल्या पुण्याचा प्रभाव त्याहूनही 10 पट जास्त असतो आणि सूर्यग्रहणाचा काळ सर्वात उत्तम मानला गेला आहे. सूर्यग्रहणात केलेल्या पुण्यकर्माचे फळ चंद्रग्रहणापेक्षाही अधिक आणि पूर्ण प्रमाणात मिळते. ही गोष्ट विद्वान पुरुष जाणतात. जगद्रूपी सूर्याचा राहुरूपी विषाशी संयोग होतो. म्हणूनच सूर्यग्रहणाचा काळ सर्व रोगांना दूर करणारा मानला गेला आहे. म्हणून त्या विश्वाच्या शांतीसाठी त्यावेळी स्नान, दान आणि जप करावा.
तो काळ विश्वाच्या शांतीसाठी उपयोगी पडत असल्याने पुण्यप्रद मानला गेला आहे. जमणं नक्षत्राचा दिवस आणि व्रताच्या पूर्तीचा दिवस हे सूर्यग्रहणासारखेच पावन समजले जातात. परंतु महापुरुषांचा संग हा कोटी सूर्यग्रहणांइतका पावन असतो असे ज्ञानीपुरुष मानतात. तपोनिष्ठ योगी आणि ज्ञाननिष्ठ यती हे पूजेचे मुख्य पात्र आहेत, कारण ते पापांच्या नाशास कारण ठरतात. ज्याने 24 लाख गायत्री मंत्राचा जप केला आहे असा ब्राह्मणही पूजेचे उत्तम पात्र आहे. तो संपूर्ण फळे आणि भोग देण्यास समर्थ असतो. जो पतनापासून त्राण म्हणजे रक्षण करतो, अर्थात नरकात पडण्यापासून वाचवतो, त्याच्यासाठी या गुणामुळे शास्त्रात पात्र या शब्दाचा प्रयोग झाला आहे. तो दात्याला पापांपासून वाचवतो म्हणूनच त्याला पात्र म्हणतात. गायत्री आपल्या गायकाचे पतनापासून रक्षण करते म्हणूनच तिला गायत्री म्हटले जाते. जसे या जगात जो धनहीन आहे तो दुसऱ्यांना धन देऊ शकत नाही. जो स्वतः धनवान आहे तोच इतरांना धन देऊ शकतो. त्याचप्रमाणे जो स्वतः शुद्ध आणि पवित्र आत्मा आहे तोच दुसऱ्या मनुष्यांचे रक्षण किंवा उद्धार करू शकतो. जो गायत्रीचा जप करून शुद्ध झाला आहे तोच शुद्ध ब्राह्मण आहे. म्हणूनच दान, जप, होम आणि पूजा या सर्व कर्मांसाठी तोच शुद्ध पात्र आहे. असा ब्राह्मणच दानाची रक्षा करण्याची पात्रता ठेवतो. स्त्री असो वा पुरुष, जो भुकेलेला आहे तोच अन्नदानाचा खरा अधिकारी आहे. ज्याला ज्या वस्तूची इच्छा आहे त्याला ती वस्तू न मागता दिल्यास दात्याला त्या दानाचे पूर्ण फळ मिळते. जो मागितल्यानंतर, याचना केल्यानंतर दान देतो त्याला अर्धेच फळ मिळते असे मानले गेले आहे. आपल्या सेवकाला दिलेले दान 1/4 फळ देणारे असते. हे विप्र हो, जो केवळ जातीने ब्राह्मण आहे आणि दीनतेने जीवन जगत आहे, त्याला दिलेले धन दात्याला या भूतलावर 10 वर्षांपर्यंत भोग प्रदान करणारे असते. तोच दान जर वेदवेत्या ब्राह्मणाला दिले तर तो स्वर्गलोकात देवतांच्या वर्षाच्या हिशोबाने 10 वर्षांपर्यंत दिव्य भोग देणारा ठरतो. प्रामाणिकपणे कष्टाने मिळवलेले म्हणजेच शील व उंच वृत्तीने कमावलेले आणि गुरुदक्षिणेतून प्राप्त झालेले द्रव्य अत्यंत शुद्ध द्रव्य मानले गेले आहे. त्याचे दान दात्याला पूर्ण फळ देणारे असते. क्षत्रियांनी पराक्रमाने कमावलेले, वैश्यांनी व्यापाराने मिळवलेले आणि शूद्रांनी सेवेतून प्राप्त केलेले धन ही उत्तम द्रव्य मानले जाते. धर्माची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना पती किंवा पित्याकडून मिळालेले धन उत्तम द्रव्य मानले गेले आहे. गाई, भूमी, तीळ, सुवर्ण, तूप, वस्त्र, धान्य, गूळ, चांदी, मीठ, कोहडा आणि कन्या या 12 वस्तूंचे दान अनुक्रमे चैत्र इत्यादी 12 महिन्यात करावे. गोदान कायिक, वाचिक आणि मानसिक पापांचे निवारण करते. भूदान इहलोक आणि परलोकात प्रतिष्ठा मिळवून देते. तिळाचे दान बलवर्धक आणि मृत्यूचे निवारण करणारे असते. सुवर्णदान जठराग्नी वाढवणारे आणि वीर्यदायक असते. तुपाचे दान पुष्टिकारक असते. तसेच वस्त्राचे दान आयुष्य वाढवणारे असते. धान्यदान अन्नाची समृद्धी आणणारे असते. गुळाचे दान मधुर अन्न प्राप्ती करून देणारे असते. चांदीचे दान वीर्याची वृद्धी करते. मिठाचे दान षड्रस भोजनाची प्राप्ती करून देते. सर्व प्रकारचे दान समृद्धीच्या सिद्धीसाठी असते. तसेच कोहड्याचे म्हणजेच कुष्मांड दान पुष्टिदायक मानले जाते. कन्यादान आजन्म भोग देणारे मानले गेले आहे. विद्वान पुरुषाने ज्या वस्तूंद्वारे आपल्या कान इत्यादी इंद्रियांची तृप्ती होते त्यांचे दान करावे. कानादी 10 इंद्रियांचे जे शब्द इत्यादी 10 विषय आहेत त्यांचे दान केले असता भोगांची प्राप्ती होते
आणि परलोकात उत्तम जमणं व सदा सुलभ होणारे भोग मिळतात. ईश्वरार्पण बुद्धीने यज्ञदानादी कर्मे करून मनुष्य मोक्षरूपी फळाचा भागीदार होतो. अध्याय 15 समाप्त. दान हे केवळ वस्तू देण्यापुरते मर्यादित नसून ते कोणत्या भावनेने आणि कोणाला दिले जाते यावर त्याचे फळ अवलंबून असते. प्रामाणिक कमाईतून आणि योग्य पात्राला दिलेले दानच मानवाला मोक्षाकडे घेऊन जाते. हा शिवपुराणातील विचार आजच आपल्या आयुष्यात अंगीकारा. शिवपुराणातील ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मनात अध्यात्माविषयी काही प्रश्न आहेत का खाली कमेंट करून आम्हाला नक्की विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील अध्यायाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.